श्री ज्ञानदेव आवाज देऊन बघ त्यांना आहेत का ते. हॅलो किरण. हो आहेत ताई, सगळे आहेत. हो आहे. माझ्या कोणतं रेंज मध्ये राहा. होय. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. पार्वती पते शिव हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. मोकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते यत्र पातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुक्ति कहे भगवान को मेरी मुक्ति बता. परे रहे रग रग कण में मुक्ति मुक्त हो जाए. मुक्ति मुक्त हो जाए. श्री राधा मेरी स्वामिनी. मैं तो श्री राधे जी को जन्म जन्म मोरी जियो. श्री वृंदावन मेरा राधा तू बरभागिनी. तीनों लोक के नाथ है तो तेरा अधीन. जय राधे श्री राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे श्री राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे श्री राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे श्री राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे.
जय श्री कृष्ण बोलो जय राधे, 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 जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय 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 राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे श्री राधे, जय राधे श्री राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे गजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे प्रसादितं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेतु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अज्ञानध्वान्तविद्वांसां कोटिसूर्यसमप्रभा, साक्षादिकथासारं मम चरणरसायनं, चिन्तामणिर्लोकसुखं सूर्यद्रोहसर्गसम्पदं प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुण्ठं योगिदुर्लभम्। परीक्षिते कथा वक्तुं सभायां संस्थिते शुके, सुधा कुम्भं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद गोविंद. चला आपण इतिहास पाहत होतो तेव्हा गरीब ब्राह्मणाचा सध्या कथा पाहत आहोत. बघा श्रीकृष्ण म्हणजे आपल्या मित्राला घेऊन आपल्या म्हणजे त्यांच्या महालामध्ये आलेले आहेत आणि सहजासहजी गेलेली नाही. बघा जेव्हा दिनवेळेस म्हणली ना रामांची पत्नी तेव्हा मग ते निघाले द्वारकेला. द्वारकेत पोहोचल्यावर विचारित महालापर्यंत गेले आणि महालाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंताने पाहिलं अरे कोणतरी गरीब ब्राह्मण आपल्याकडे आलेला आहे आणि म्हणून मग त्यांनी पाहिलं की अरे तो तर आपलाच मित्र आहे. मग त्यांनी आसनावर बसवलं. भगवंतांची पूजा देखील म्हणजे सुदामदेवांची पूजा देखील केलेली आहे आणि सगळ्या बायका आलेल्या आहेत भगवंतांच्या. बघा म्हणजे महालही तेवढे होते 16,108 महाल बांधलेले होते. सुदामदेव सगळं आश्चर्याने पाहत होते काय हे ऐश्वर्य आहे काय आहे बघा. आणि म्हणजे असं गरीब ब्राह्मणांचे पाय दिसत होते भगवंत. मग सगळ्या बायका वाटत अरे असा कोण आहे हा गरीब ब्राह्मण तिघांचे पाय दिसतात. आणि मग सगळ्या जणी आश्चर्याने भगवंताकडे पाहू लागला. परंतु आणि बघ आणि तो ब्राह्मण तर कसा होता. तो ब्राह्मण तर म्हणजे त्याचे वस्त्र सगळे फाटलेले जीर्ण झालेले असेल. त्याचे वस्त्र मळकट होते पुन्हा आणि शरीरावर सगळ्या शरीराचा वाळून गेलेला तो ब्राह्मण होता. आणि तसा रुक्मिणी त्याची म्हणजे त्याला हवा घालत होती आणि भगवंत पूजा करत होते. तर दृश्य आश्चर्यचकित झालं. मला एवढं ह्या इष्ट म्हणजे भिकाऱ्यासारखं भिकार आणि तो एवढं काय पुण्य केले म्हणे. म्हणजे स्वतः त्रैलोक्याचे भगवान असणारे स्वतः त्यांची पूजा करत आहे. आणि म्हणजे आपल्या रुक्मिणीला मिठी मारली आपली पत्नी असेल परंतु यांना मिठी मारली आपल्या भावासाठी. आणि आता जेवण वगैरे दोघं आपल्या गुटगुट्टी करू लागली. बघा ते म्हणू लागले अरे तुला आठवते का मित्रा आपण एकदा आपल्याला गुरु मातेनं आपल्याला लाकडाला पाठवलं होतं म्हणजे आणि त्या अंधकारामध्ये आपण तिथे वादळाचं म्हणजे पावसाचे दिवस नव्हते तरीही पाऊस पडत होता आणि त्याच्या अंधकारामध्ये आपण दोघी होतो आणि तिथंच बघ आपण एकमेकांच्या हातात हात धरून त्या ठिकाणी तेच भटकत राहिलो पण तो रस्ता काही सापडण्याचा अंधार होता. आणि गुरुदेवांना समजलं की आश्रमाचे दोघे जण आलेले नाहीत. गुरुदेव आता देवाचं काहीतरी हातात घेत उजेडाचं आणि ते शोधूच आपल्याला त्या जंगलामध्ये पोहोचलेले आहे. बघा असं म्हणजे कुठेतरी आपल्या आठवणी आहेत. मग आपले दोघेही म्हणजे दोघांनी ह्या घटना आठवल्या आणि ते शिवकधी पुढे सांगू लागले. बघा म्हणजे सर्वांच्या मनात जाणणारे हे श्रीकृष्ण आहे. बघा त्यांना सर्वांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे त्यांच्या लक्षात येतं. बघा जे की संतांचं आश्रय स्थान आहे. आपल्या भक्तांचं आश्रय स्थान असणारे हे भगवंत. बघा आणि ह्याचे भगवंत म्हणजे त्या ब्राह्मणाची बराच गप्पा करत होते. आणि नंतर आपला
जो प्रिय मित्र जो ब्राह्मण होता त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने भगवंत पाहू लागले आणि म्हणू लागले, अरे ब्राह्मण, तू तर म्हणे तू आपल्या घरून आलास ना, माझ्यासाठी काय भेट म्हणून आणलेच असतील ना तू. कारण माझे प्रेमळ भक्तांनी मला काय भेट म्हणून दिले ना की मला फार आनंद होतो. मग ती छोटी वस्तू का असे ना, एकदम लहानातली लहान वस्तू का असे ना, पण